टाकला आता 2 वर्षाखाली सर अवस्था आपली अशीच होती. हा इकडे बी असेच आता आंबे उतरलं. तुम्ही करायला होते तेव्हा हा मग ते अगोदर 8 दिवस 4 माणसं लावून आधी हे वाळलेले काढायचं सर. हा तेच काम चालत होतं आधी. पण आता नाही सर. आता ती मजुरी वाचली. नाही मजुरीचं नाही सर. झाडं तर एकदम भयानक रूप आलं की रूप झाडाचा त्रास वाचला झाडाचा रूप बदललं सर मजुरीपेक्षा बी. आणि इकडे पण बदललं. हा नाही बदल झालाय सर. नाही त्याच्या रूपात बदल झाला का नाही सर. आता माझं वय 52 वर्ष आहे. हा मी रोज शेतला 2 बार येणार म्हणजे येणार सर. सकाळ संध्याकाळ. पहिलं नाही पहिलं बी सर यायचं. हा पण मन नाही लागायचं. नाही मन म्हणजे हे जे चेहऱ्यावर थोडं ते झालंय ते आपल्या अनुभूतीमुळे झालंय सर. एवढं खरं आहे बघा. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता मला सांगितलं की तुमच्या त्या बागेमध्ये तुम्ही जे 31 कॅरेट काढले. हा 14 आणि 17 होय. ते तुम्ही काय विकले नाही? नाही काय केलं तुम्ही ते? आपल्या इथं जे मित्र परिवार आहे त्यांना आता 4-4 किलोनं वाटप केलं सर 29 माणसाला. वानवळा. हा आणि 2 माणसाला 1-1 कॅरेट देऊन आला होता. आणि घरी काय 1 कॅरेट ठेवलं होतं तेवढं. आता हे माझं मन का नाही सर इथून सोडून जाऊच वाटणं. आता जर बागत बसलो सर असंच उगं बसून राहावं वाटलं बघा. पावसाळ्यामधले जे दिवस आहेत सर आता थोडं भगास वाटलं सर. एवढं अप्रतिम म्हणलं आता ते स्वर्गीय आनंद सर. केमिकलच्या गावात अधोगतीच आहे सर. प्रगती नाही. केमिकलच्या गावात अधोगती राहते. एसीटी वैदिकच्या गावात प्रगती राहते. तुम्हाला कोणाशी भेटायचे हे महत्वाचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. या वर्षी एक चमत्कार असं झाला सर. 8 नोव्हेंबरला 2 तास पाणी पडलं पाऊस. हा बर. अगोदर थंडी होती. हा आणि मी घाबरून गेलो. आता आपली बाग पानावर जाते. बर. म्हणजे माल निघत नाही. माल ह्या वर्षी म्हणजे माल निघण्यासाठी काय कंडिशन व्हायला पाहिजे? एकदम काळोखी स्टोरेज. गाडी असं तैट थांबायला पाहिजे. बरोबर. पानं असं तैट. बर. आणि वातावरणात काय बदल व्हायला पाहिजे? थंडी पाहिजे. 15च्या खाली यायला पाहिजे सर टेम्परेचर. बर. एखादी महिना वगैरे जेमतेम थंडी होती सर. पाऊस पडला 2 तास. बर. 48 तासात एक सुद्धा झाड राहिलं नाही सर. 2 इंच बाहेर तोर. एवढं बागचं रहस्य सर ह्या वर्षीचं. आणि तसं जर कधीच नाही आतापर्यंत. केमिकलवर काय निघालं असतं? शेंडा निघाला असता. म्हणजे पाणी नत्र वाढलं की शेंडा होणार सर. पण ह्या वर्षी शेंडा निघायच्या डायरेक्ट काय निघालं? फुलच निघालं. मालच निघाला डायरेक्ट. एक सुद्धा झाड राहिलं नाही सर. सगळं 48 तासामध्ये सर. मी एक दिवस आपलं आरणला हे होतं त्याच तवाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तर येऊन बघितलं तर सगळं एवढं सर. बर. एवढं मन भरून आलं. म्हणजे अगोदरच माल तुमचा निघाला. हा तयार पण झाला. सगळ्याच्या अगोदर सर कुठंच नाही एवढं फास्ट महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जे 6 किलो RNPH दिलं त्याचाच चमत्कार आहे सर. त्याचाच चमत्कार. दुसरं काही नाही. ही साईड बघा. वय लहान मोठं आहे गाव नाही समान आहे सर. एकाच आई बापाची लेकर सर. मेहनत सुद्धा भरपूर चिकाटीनं करतात बरं. इकडे म्हणजे तुमचे कष्ट भरपूर करतात. हा नाही भयानक सर. आता 100 ट्रॅक्टर शेणखत असेल आता तिथं त्यांच्याकडे. हा म्हणजे तुमचे जे वडील जसं म्हटले. हा आता इकडनं जर बघितलं आपण आणि तिकडनं बघितलं तर दोन्ही बाजून जर बघितलं तर कॅनॉपी मध्ये जबरदस्त फरक आहे. ड्रोन मधून तर दिसतोय आपल्याला. होय. ड्रोन मधून पाहिल्यावर या रस्त्याच्या पलीकडचा आणि इकडचा एकदम स्पष्ट कळतो. होय. बरोबर आहे. पाणी लावलेली आहे. होय बरोबर आहे. आणि वय ही सेम आहे. एकच व्हरायटी आहे. सगळं एकच आहे. फक्त 2 वर्षापासून इकडे SCT वैदिक आहे आणि इकडे केमिकल आहे. तर ह्या 800 झाडांमध्ये जेवढे पैसे झाले त्याच्यापेक्षा जास्त पैसे या 368 झाडांमध्ये झाले. हे रहस्य आहे. हे अजून शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि याच्यातून धडा घेतला पाहिजे. आपल्याला कोणाला कमी लेखायचं किंवा कोणाची उणीव नाही दाखवायची. माफी करा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की तुम्ही कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, भविष्य कशात आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं. काय वाटतं तुम्हाला? हा बरोबर आहे की 100% बरोबर आहे सर. हा म्हणजे तुमचं भविष्य जे आहे पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांचं जे भविष्य आहे ते भविष्य कशामध्ये आहे? योग्य दिशेमध्ये. तुम्ही दिशा शोधा. आता इथे हा सूर्य हा जयदेव आम्ही जसं म्हणतो
की लगेच बघायला आहे ना. हो सर, समोरच आहे बघायला. लोक म्हणतात ट्रायल करा, याच्यापेक्षा काय ट्रायल करायची, 2 वर्ष होय. ट्रायल चालू आहे ना. होय बिलकुल सर. हा तेज बघा, साईज बघा, तरी ते म्हणता या वर्षी मागच्या वर्षी सारखी. कसा पाहिला मोठा दिसतो की नाही, असा पहा. म्हणजे ह्याच नाही, कुठल्याही आंब्याला लावा, झाडावरच्या कुठल्याही आंब्याला लावा. आज तुम्ही एवढा वेग घेतलाय की त्यांची मॅच चालू आहे, समजा 1 डे, तुमची 20-20 चालू आहे. एवढं जर माझ्या हातानं किंवा आपल्या ह्या गोष्टीमुळे योगायोग घडलं सर, हे तो योगायोग शक्य नाही, तो योगायोग नाही. सांगतो शक्य तुम्हाला. नाही सर. सांगतो मी केमिकल तुम्हाला. प्रॅक्टिस मध्ये बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. समजा पहिलवानाने जर व्यायाम केला, होय त्याच्यावर जर ताण दिला कामाचा, हा. तर पहिलवान आणखी काय होतो, तगडा होतो. हा. आणि लुकड्या माणसावर जर ताण दिला कामाचा, हा तो ऍडमिट होतो. बरोबर आहे. कळलं तुम्हाला. होय पाऊस झाल्यानंतर केमिकलच्या बागेमध्ये तगारीच निघणार, कारण तो वीक आहे ना. होय. तुमची बाग एससीटी वधीची होती, 6-6 किलो तुम्ही RNPS दिलेलं होतं. ते आर्यन दिलेलं असल्यामुळे तुमच्या जागेमध्ये सशक्तपणा होता. हो त्या बिलकुल सशक्तपणामुळे तुम्हाला फळ मिळालं सर. आणि त्यांना शेंडा मिळाला. होय फरक कळला तुम्हाला. बरोबर आहे सर. असं ज्या झाडाला खूप फळ लागलं, मी नेहमी सांगत असतो, फळ कमी लागल्यावर घाबरू नका, फळ जास्त लागल्यावर घाबरा. बरोबर. मी हे नेहमी सांगत असतो. होय. ज्यावेळेस जास्त फळ लागेल ना, त्यावेळेस त्याला इतरांपेक्षा दुप्पट द्या. नाही दुप्पट टाकला म्हणून राहिलं सर हे. संपलेलं होतं बघा ना, खोड अख्खं नवीन झालं. दाखवा त्यांना, नाही बरोबर आहे सर. दाखवा ना, त्याचं खोड पुन्हा ताजं झालं बघा सगळं. आता हे पूर्ण भरलंय सर. आता हे पूर्ण हे किडा लागलता, हे नाही किडा लागलेला होता, हे ते पूर्ण आतून भरून आलंय. भरून आलं सर. हो काय आता पूर्ण वरपर्यंत तुमची सल गेली होती बघा, होय. सल वरपर्यंत गेली होती बघा. हा? म्हणजे ते वाळलेलं जे लाकडं आहे ना, सल आहे हा ती सल. तेव्हा त्याची पण तीच कहाणी, याची पण तीच कहाणी, हा. पण दोन्ही पण आता भरून निघाले. पुढल्या वेळेस वर्षी अजून तेच कवर होते सर चांगलं. हा तुला खायचं आहे? अरे ते खा, खालचं का. ऐकते सगळं, शाणी कधी येतो. ही देवणी गाय जी आहे का, हा 4 लिटरच्या पुढे म्हणजे जातच नाही म्हणा. म्हणजे गावरांमध्ये मोडते ही. बर बर तर ते एक टायमाला 2 लिटर, हा. असं हायस्ट म्हणलं तर 4 लिटर तिची कॅपॅसिटी असते दुधाची. बर बर तर ही आपली 2 टायमाची मिळून 11 लिटरवर गेलेली. ह्या गाईचं होय सर. 11 लिटर. 11 लिटरवर गेली ही काय. सर आता हे 2 वर्ष झालं चालू आहे. आता जूनला 2 वर्ष होते. मिल्क चार्जर हा हळूहळू वाढत गेलं ना. हळूहळू. नाही पहिल्या दुभत्यामध्ये एवढं बदल नव्हतं सर, कमी होतं दूध. अच्छा, म्हणजे पण- पहिल्या वेताला नाही एवढा फरक पडला, हा दुसऱ्या वेताला फरक आता पडला. हे 8 बार इले सर. अच्छा, म्हणजे जे पहिल्या वेताला 7 बार इले की जमते म्हणजे एका वेळेस 4-4च होतं दूध. हा दुधाला चांगली चायगा आहे. बर बर. पण ह्या वेळेस म्हणजे Direct- गाबणी अस्थळा बी चालूच होतं, एक माप. त्याच्यामुळं इले की 11 लिटर द्यायला चालू झालं सर दूध. आणि गाय 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 आता म्हातारी झाली सर. ही हा म्हातारी अस्थळा एवढं दूध देणं म्हणलं तर ते लय हे आहे सर. म्हणजे अख्ख्या आयुष्यभर एवढं दिलं नाही दिलं नाही तिनं. आणि आता दिलं. हा अजून ह्याला दगडी झाली, 11. दगडी झाली सर. हा पण ती दुसऱ्या बारीला फुल दूध चालू झालं, हे मिल्क चार्जर म्हणजे असल्यामुळे. पहिल्यांदा मस्टडी 7व्या बारीला झालं सर. 7व्या वेळेला हा. आणि 8व्या वेळेला मग काहीच नाही त्या थोडं दूध कमी झालं त्याचं, बरं. थोडं थोडंच निघालं. त्यावेळेस. तेच सोडून आपलं एवढं बेभान झाला बुवा. हा काय ते जसं एखाद्याची भानामती होते का नाही, हा अशी भानामती झाली बुवा असं वाटत होतं त्यांना. म्हणजे पैशाचं नाही, पण मग जे मनावर काहीतरी परिणाम झाला की काय असं सगळ्यांना वाटायचं. वाटायचं सर. तर मग ह्या वर्षी तुमच्या मनावर झालेला परिणाम हा योग्य कसा होता. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज तुमच्याकडे जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे हा पुन्हा कसा झाला, पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह झाला सर 100%. गेल्या वर्षीच्या पेक्षा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघालं सर आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. बर. एवढं असं म्हणजे 37 टन आंबे होणं म्हणजे जोक नाही सर एवढ्या झाडामध्ये. आणि पैसे सुद्धा होणं सर, एवढे पैसे पण एवढे झाले. पैसे पण झाले सर. एक सारखी क्वालिटी होती ना, हा म्हणून झाले. सर्व शेतकऱ्यांना काय सांगा. सर्व शेतकऱ्यांना एसीटी वैदिक हे यशाचं शिखर आहे. हा आणि त्यानं 100 जरी एकर असलं तरी अर्धा एकर का होईना वापरून त्याची टॅली करावं अगोदर.
बर आणि ह्याच्यामध्ये अभियानामध्ये जे चळवळ आहे आपली सेव्ह सॉइल सेव्ह लाईफ हा ह्याच्यामध्ये सहभाग होऊन आपण एक विषमुक्त आरोग्य सर्वांना दिलं सर्वांना दिलं दिलं पाहिजे. बरोबर. एवढंच महत्वाचं आहे सर. हे जे काही फोटो लावले सगळे स्वागतासाठी होय आदरणीय राम सर्व अधिकारी नाशिक हेड ऑफिस यांचे हार्दिक स्वागत. होय मी इथे पण पाहिलं, त्याच्यानंतर त्या पिकामध्ये म्हणजे बागेत पण पाहिलं. काय सर, जे अलौकिक जे यश राहतंय हा ते आपल्याला मनामधून आपलं अंतकरण सांगलेलं आहे सर. कृतज्ञता निर्माण होते. कृतज्ञता ऑटोमॅटिक भावना आहे सर. आज तुम्ही एवढा सत्कार केला आमच्या सगळ्यांचा, होय एवढं सगळं नियोजन केलं. इथं आम्हाला खास तुमची बागेची तर हार्वेस्टिंग केव्हाच होऊन गेलेली, होय पण तुम्ही खास बाग बोलवला म्हणजे बघायला बोलवलं. तुमच्या मनात एवढी भावना का बाबा यांना मुक्कामाला बोलवलं, थोडंसं आदर सत्कार करावा. आदरणीय आपले अमित सर मला सहज फोन केले. हा सर आमचं तिकडे लग्नाला दौरा आहे हा आणि देवणी जायचं आहे हा आणि असं मुक्कामाला हे आपल्या इथं बागेत अच्छा. सर आलं नाहीत. मी म्हणलो आता माझं लय भाग्य उजळ. अरे बापरे. नाही नाही, आणि मी सर आता हे आंबे घेऊन मला नाशिकला यायचं होतं न सांगता. बापरे. पण देवाच्या मनामध्ये ते काय आलं की सर मी सरला म्हणला तो अमित सर एकटेच येवल्यात काय की बर मग इथून हे कॅरेट नेऊन त्याला एसटी मध्ये बसून मी यावं म्हणला तो. बर पण भाग्य माझं नशीब आहे सर. बर ते ऑटोमॅटिक जे माझ्या मनाच्या पलीकडलं मिळालं मला ते. नाही त्या मनाच्या पलीकडलं हा एवढं खरं आहे सर. हे बघा, पैसे होणं तर काय फार विशेष गोष्ट नाहीये, परंतु जी चव आली, ती तुम्हाला यश आलं, तर हे सगळं आल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून शेतीविषयी फार वेगळा भाव आहे. नाही नाही बरोबर आहे सर. बरोबर आहे. शेती म्हणजे तुमच्यासाठी एक प्राणी. बरोबर आहे. नाही जीवनात येऊन आपण दुसरं काही केलं नाही सर. सगळं इकडे ऐकत. तिकडे न घालता आपण शेतीलाच लावलं. म्हणजे तुम्ही आज जे शेतीवर प्रेम केलंय त्याचं फळ तुम्हाला आज खऱ्या अर्थाने मिळालं, तर तुम्हाला समाधान वाटतं. हा म्हणजे एवढे वर्ष तुम्ही जे प्रयत्न करत होते, 15 वर्ष, होय ती जी पराकाष्ठा तुमची चालली होती का काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला मिळावं, मिळावं. त्याचं आज मिळालं. ज्या उद्देशानं आपण बाग लावलो, हा एक अप्रतिम असं उत्पन्न राहते, पैसाही भेटल, हा ते आपल्याला आज भेटलं सर. साध्य झालं. साध्य झालं. माझ्या मते तर हे तर फक्त 50%ची, फक्त 25%. हा हा अजून 75% बघणार आहे पुढच्या वर्षी, होय होय बघायला मिळेल. बरं बरं. काय संदेश द्याल सर्वांना की पुढच्या वर्षी तुम्ही काय प्लॅनिंग आहे, तुमचं नियोजन काय? याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड गोड व्हावा. व्हावा. क्या बात. तर हे त्यासाठी आपल्याला जे आपल्या मनातून झटायचे आहे सर. हा आणि एक आपल्या भागामधल्या शेतकऱ्याला बी एक राम सर एक विषमुक्त शेतीचं किरण आहे, हा हे मेसेज आपल्याला द्यायचं आशेचा आहे. किरण. हा बर. आणि प्रेरणा द्यायची. प्रेरणा द्यायची आहे. 200% त्याच्यामध्ये यश आहे यश सर. आहे. अलौकिक यश आहे. प्रत्येक माणूस ज्यानं वापरलंय ते मनातून खुश होणारच सर. फक्त श्रद्धापूर्वक पूर्ण वापर आणि 2 वर्ष लागो काही लागो ते वेट करून करावं लागतं. वापरलं कारण पाहिजे. आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये अत्यंत समाधानी आहे, आनंदी आहे. आनंद म्हणजे आनंदच ते सर. आनंदी आनंद गडी होय जिकडे तिकडे चोहीकडे. इकडे. बरोबर आहे. आणि खरोखर तुम्ही या सगळ्यांना आनंद वाटताय आणि तिथून मागे तुम्ही फळं द्यायची, पण तुम्हाला ते असं समाधी एक मनामध्ये भीती असायची, बाबा हे खराब निघतं का काय, कीड निघते का काय, पिकला का नाही, पिकला का नाही, आंबट लागतो का कारण एवढे पैसे देवल्यात म्हणजे त्याचा आशीर्वादच घेतला घेतला पाहिजे. पाहिजे. क्या बात. कारण ते ना आपल्याला शिव्या दिल्यावर काय सार्थ काय ते आपलं. तुमच्या मनामध्ये ही जी भावना होती, परमेश्वराने तिच्याला साथ घातली की नाही? नाही सर, 100% आता ताते आमच्या सोबत विक्रीला राहतच होते. आता हेला सुद्धा माहित आहे आपलं की कोणी खराब निघालं तर त्याच्याच हाताने देत होतो आपण. नावाला डाग लॉक दिले नाही सर आपण एकदम चांगलं. हा. व्हेरी गुड. आमच्या ऑफिसचे ऑफिसर आहेत जे तुमचे धाराशिव आणि इकडचं याचं लातूर आणि नांदेडचं काम बघतात, तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. नमस्कार, मी BCO अमित घोडके, नाशिक सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हेड ऑफिस नाशिक येथे कार्यरत आहे. शेतकरी मित्रांना कुठलीही समस्या असेल, अडचण असेल, कुठल्याही पिकाविषयक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 8669200223. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभार. दुसऱ्यांना जर आनंद दिलात तुम्हाला किती आनंद मिळतो हे पहा. हा काय बरोबर काय नेणार तुम्ही, काहीच आनंद बरोबर नेणार. तुमच्या क्षेत्राकडून सुरू झालं इथून. हा इथून वरी आहे सर. बरोबर आहे. आता सेम साधी सिंपल गोष्ट आहे. मधून फांद्या मार झाली,
आणि इकडे तुम्हाला कोण दिसतंय का? याला माल नव्हता का? माल होते सर. सगळा काढला म्हणजे भयंकर माल असून काढला. पान बघितलं तुम्ही? पान बघा पान. नाही स्टोरेज भयानक आहे सर. आता एवढं उतरून सुद्धा बरोबर आहे. हे आंबे लागायच्या चोरी याच्या जसं स्टोरेज राहते का हा एवढी अजून तेच आहे सर बागावर आपल्या. आहे का नाही? म्हणजे माल उतरून तेच तेवढं आणि पुढे बी फांदीमर नाही. हे फांदीमर का होते माहिती तुम्हाला? ही फांदीमध्ये मध्ये का मरती माहिती? ज्या वेळेस तुम्ही काय करता माल तयार होण्यासाठी औषधं मारता ना, त्या औषधांनी झाड काय होतं रिवर्स होतं आणि याच्यामधलं जे अन्नद्रव्य आहे ते कुठं ओढलं जातं? फळामध्ये. आणि ज्यावेळेस ते फळामध्ये ओढलं जातं हे यातला अन्नरस संपल्यामुळे हे मरून जातं. म्हणजे ते जे तुम्ही टाकलेलं जे काही औषध आहे ते एवढं ताकदवर असतं की ते मागं खेचतं सगळं. कशाला? अन्नरसाला. जसं उदाहरणार्थ दारुड्या असतो. दारुड्याने जर दारू पिली त्याची जी दारूची नशा आहे ती नशा त्याच्या शरीरातली सगळी ऊर्जा कुठे टाकते? बाहेर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता आपण इथं उभे आहे. इकडे एससीटी वैदिकची बाग आहे 2 वर्षापासून आणि इकडे रेग्युलर केमिकलची बाग आहे. तुमचं नाव काय? संगमेश्वर शंकरराव शेरे. ओके. तुम्ही गावातलेच आहे. हो. तुम्हाला काय बदल दिसतो दोन्हीमध्ये? आता ह्याच्यात म्हणजे फरक दिसते मला. हे जरा झाड झोपाळ गच्च आहेत बर. आणि हे आहे ते जरा फाटक झाल्यात हे. मोकळं झालं वरून. हा म्हणजे झाडाचं आता पानं गेले म्हणजे फॅक्टरीच गेली ना. हा फॅक्टरी गेल्यावर मग गोडाऊनचं काय करणार तुम्ही? रिकामी गोडाऊनचं. म्हणजे तुमची जे खोड आहे त्याला कीड का लागते किंवा तुमचं झाड अशक्त का होतं किंवा त्याला औषधं म्हणजे पुढच्या वर्षी बहार कमी का लागतो किंवा लागला तरी साईज का होत नाही किंवा त्याला कीड का येते, या सगळ्या कारणांच्या पाठीमागे एकच कारण आहे, ते म्हणजे तुमची कॅनॉपी खराब होते. आता तिकडे तुमची जे फांदीमर झाला ते फांदीमर होण्याचं कारण जिथे जिथं माल होता त्या मालाने ते सगळं अन्नरस काय केला? दारुड्यासारखा ओढून घेतला. ओढून घेतल्यामुळे ते झाड डायरेक्ट पुढचं शेंडा मारूनच टाकला. आता 2 वर्षाखाली सर अवस्था आपली अशीच होती. हा इकडे बी आता आम्ही आंबे उतरलं. तुम्ही करायला होते तेव्हा? मग ते अगोदर 8 दिवस 4 माणसं लावून आधी हे वाळलेले काढायचं सर. हा तेच काम चालत होतं आधी. पण आता नाही सर. आता ती मजुरी वाचली. नाही मजुरीचं नाही सर. झाड तर एकदम भयानक रूप आलं की रूप झाडाचा त्रास वाचला. झाडाचा रूप बदललं सर मजुरीपेक्षा बी. आणि इकडे पण बदललं. हा नाही बदल झालाय सर. नाही बदल रूपात बदल झाला का नाही सर? आता माझं वय 52 वर्ष आहे. मी रोज शेतला 2 बार येणार म्हणजे येणार सर. सकाळ संध्याकाळ. पहिलं नाही पहिलं बी सर यायचं. हा पण मन नाही लागायचं. नाही मन म्हणजे हे जे चेहऱ्यावर थोडं ते झालंय ते आपल्या अनुभूतीमुळे झालंय सर. एवढं खरं आहे बघा. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता मला सांगितलं की तुमच्या त्या बागेमध्ये तुम्ही जे 31 कॅरेट काढले, 14 आणि 17, होय, ते तुम्ही काय विकले नाही? नाही काय केलं तुम्ही? ते आपल्या इथं जे मित्र परिवार आहे त्यांना आता 4-4 किलोनं वाटप केलं सर. 29 माणसाला वानवळा. हा आणि 2 माणसाला 1-1 कॅरेट देऊन आला होता. आणि घरी काय 1 कॅरेट ठेवलं तेवढं. अजून मी आंबे खायला नाही सर. लेकरायलाच घरचे खाल्लेले, अजून खायला नाही. बरं, लेकरांचं काय घरून प्रतिसाद, घरच्यांचं काय प्रतिक्रिया ह्या वर्षी? नाही सर अप्रतिम आहे सर. पैसे झाल्यावर कोणी नाव ठेवणार सर कोणाला? पैसे अवस्था गेल्या वर्षी बेकार होती सर माझी. चवीला तर काय नाही सर. तुम्ही शेतात आल्यावर काय काय करता? आता हे माझं मन का नाही सर इथून सोडून जाऊच वाटणं. आता जर बागत बसलो सर असंच उगं बसून राहावं वाटलं बघा. पावसाळ्यामधले जे दिवस आहेत सर आता थोडं भगास वाटलं सर. एवढं अप्रतिम म्हणलं आता ते स्वर्गीय आनंद सर. आणि मग पूर्वी कसं होती कंडिशन? सेम अशी? आता हे बघा हेच म्हणजे हे सगळं कचरा काढणं हे सगळं डोक्याला ताप. केमिकलच्या गावात अधोगतीच आहे सर. प्रगती नाही. केमिकलच्या गावात अधोगती राहते, एसीटी वैदिकच्या गावात प्रगती राहते. तुम्हाला कोणाशी भेटायचे हे महत्वाचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही याच्यामध्ये 2 ड्रिपर टाकलेले बरोबर ना? 2 ड्रिपर लाईन ना? हो नाही 3 आहेत सर. 3 आहे. एक ह्या कडेला आहे, हा खालून, आणि वरून एक मधात एक. 3 आहेत. आणि सेंटर आणि दोन्ही बाजून 2. एका झाडाला 12 बटन आहेत सर ती गुंडीची. अच्छा. इकडले मी जवळजवळ असं समजा की एक 10 फुटापर्यंत घेरा पूर्ण कव्हर करता. म्हणजे ह्या झाडाचं त्या झाडाचं तुम्ही जवळ मॅचिंगच करता. हो हो. पूर्ण तुम्ही मध्ये बेसल डोस कुठं भरता? तिथे असं 3 फुटाची ही घेतली. नाही असं चारी काढलं सर. अशी चारी काढली एवढी रुंद. 1.5 फूट रुंद. किती खोल होता? उगाच थोडी. बरोबर. म्हणजे तेवढा चारी पुन्हा ती मुळी ते. मला एक सांगा, इथं यांचा माल शिल्लक आहे अजून, तुमचा तर माल संपून गेला. किती दिवस झाले संपून माल तुमचा?
ह्या वर्षी एक चमत्कार असं झाला सर, 8 नोव्हेंबरला 2 तास पाणी पडलं पाऊस. हा. बर अगोदर थंडी होती हा आणि मी घाबरून गेलो, आता आपली बाग पानावर जाते. बर म्हणजे माल निघत नाही. माल ह्या वर्षी म्हणजे माल निघण्यासाठी काय कंडिशन व्हायला पाहिजे? एकदम काळोखी स्टोरेज, गाडी असं तैट थांबायला पाहिजे, बरोबर. पानं असं तैट, बर आणि वातावरणात काय बदल व्हायला पाहिजे? थंडी पाहिजे, 15च्या खाली यायला पाहिजे सर टेम्परेचर. बर एखादी महिना उगत जेमतेम थंडी होती सर, पाऊस पडला 2 तास. बर 48 तासात एक सुद्धा झाड राहिलं नाही सर, 2 इंच बाहेर तोर. एवढं बागेचं रहस्य सर ह्या वर्षीचं. आणि तसं जर कधीच नाही आतापर्यंत. केमिकलवर काय निघालं असतं? शेंडा निघाला असता. शेंडा निघाला असता, म्हणजे पाणी नत्र वाढलं की शेंडा होणार सर. पण ह्या वर्षी शेंडा निघायच्या आधी डायरेक्ट काय निघालं? फुलच निघालं, मालच निघाला डायरेक्ट. एक सुद्धा झाड राहिलं नाही सर. सगळं 48 तासामध्ये सर. मी एक दिवस आपलं आरणला हे होतं, त्याच तवाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तर येऊन बघितलं तर सगळं एवढं सर, बर एवढं मन भरून आलं. म्हणजे अगोदरच माल तुमचा निघाला, हा अगोदर नाही, तयार पण झाला. सगळ्याच्या अगोदर सर कुठंच नाही एवढं फास्ट महाराष्ट्रामध्ये. अरे बाप. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जे 6 किलो RMPS दिलं त्याचाच चमत्कार आहे सर. त्याचा चमत्कार. हे दुसरं काही नाही. ही साईड बघा, ही साईड बघा. वय लहान मोठं आहे का? नाही समान आहे सर. हा एकाच आईबापाची लेकरं सर मेहनत सुद्धा भरपूर चिकाटीनं करतात बरं. इकडे म्हणजे तुमचे कष्ट भरपूर करतात. हा नाही भयानक सर. आता 100 ट्रॅक्टर शेणखत असेल आता तिथं त्यांच्याकडे. हा म्हणजे तुमचे जे वडील जसं म्हटले, हा पण आता इकडनं जर बघितलं आपण आणि तिकडनं बघितलं तर दोन्ही बाजून जर बघितलं तर कॅनॉपी मध्ये जबरदस्त फरक आहे. ड्रोन मधून तर दिसतोय आपल्याला. होय ड्रोन मधून पाहिल्यावर या रस्त्याच्या पलीकडचा आणि इकडचा एकदम स्पष्ट कळतो. होय. परंतु इथे सुद्धा तुम्ही जवळून पाहिल्यावर बघा पूर्ण मर आहे आतपर्यंत आहे. होय सर आहे बरोबर. म्हणजे पूर्णपणे आतपर्यंत मर आहे, इकडे कुठेच मर नाही आहे. बघा नाही ते दुसरा हा लय फरक आहे सर भयानक. दुसरी गोष्ट म्हणजे केमिकल म्हणजे काय? मृत्यू आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पानांची क्वालिटी बघा. झाडं एकाच वयाची आहे काका, बरोबर आहे? बरोबर आहे सर. पप्पांनी लावलेली आहे, होय. बरोबर आहे. हम्म. आणि वय ही सेम आहे, एकच व्हरायटी आहे, सगळं एकच आहे. फक्त 2 वर्षापासून इकडे SCT वैदिक आहे आणि इकडे केमिकल आहे. तर ह्या 800 झाडांमध्ये जेवढे पैसे झाले त्याच्यापेक्षा जास्त पैसे या 368 झाडांमध्ये झाले. हे रहस्य आहे, हे अजून शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि याच्यातून धडा घेतला पाहिजे. आपल्याला कोणाला कमी लेखायचं किंवा नाही, कोणाची उणीव नाही दाखवायची. कमी हे नाही. माफी करा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, भविष्य कशात आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं. काय वाटतं तुम्हाला? हां बरोबर आहे की 100% बरोबर आहे सर. हां म्हणजे तुमचं भविष्य जे आहे पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांचं जे भविष्य आहे ते भविष्य कशामध्ये आहे? योग्य दिशेमध्ये. तुम्ही दिशा शोधा. आता इथे हा सूर्य हा जयदेव आम्ही जसं म्हणतो की लगेच बघायला आहे ना. हो सर समोरच आहे बघायला. लोक म्हणतात ट्रायल करा. याच्यापेक्षा काय ट्रायल करायची? 2 वर्ष होय. ट्रायल चालू आहे ना. होय बिलकुल सर. हा एक तेज बघा, साईज बघा. तरी ते म्हणता या वर्षी मागच्या वर्षी सारखी. कसा पाहिला मोठा दिसतो की नाही? असा पहा. म्हणजे ह्याच नाही, कुठल्याही आंब्याला लावा, झाडावरच्या कुठल्याही आंब्याला लावा. पानं मोठी असल्याचा फायदा हा आहे की फळ मोठं. बरोबर आहे. बरोबर आहे. एक फळाची साईज जर समजा त्याची जर समजा 150 ग्रॅम आहे, याची 300 ग्रॅम आहे, तुमचा माल डायरेक्ट दुप्पट निघणार ना. मग झाले ना दुप्पट पैसे. होय बरोबर आहे सर. दुप्पट पैसे झाले की नाही? मग एवढा फरक आहे. आणि तुम्ही म्हणता मेहनत भरपूर आहे, कष्ट भरपूर आहे, होय गुंतवणूक भरपूर आहे, खर्च पण भरपूर आहे. होय आणि असं नाही की ते उत्पन्न काढत नाही, ते पण उत्पन्न काढताय. बरोबर आहे की आहे नाही? सर. होय परंतु आज तुम्ही एवढा वेग घेतलाय की त्यांची मॅच चालू आहे, समजा 1 डे, तुमची 2020 चालू आहे. मला सांगा, तुम्ही जे 10-15 वर्षामध्ये आंब्याच्या बाबतीमध्ये जे शिकले ज्ञान, होय त्या ज्ञानामध्ये तुम्हाला म्हणजे काय काय शेतकऱ्यांना शेअर करावं असं वाटतं? की SCT वैदिकमुळे तर सोपं झालंच आहे, होय पण तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काय सांगावं असं वाटतं की तुम्हाला जे वेगळे बदल जाणवले? जसं तुम्ही मागाशी म्हटले होय की पाऊस झाला आणि असं वाटलं की शेंडा निघेल. आता होय. बाग यावर्षी गेली हो हो तगाऱ्यावरती, हा परंतु योग असे घडले की डायरेक्ट माल निघाला. बरोबर आहे सर. मग तो माल पाहिल्यावर तुम्हाला असं अचंबित नाही झाले का तुम्ही? नाही मी ते स्वतःला म्हणजे एवढा चमत्कार मला बघायला मिळाला सर की देवाचे मी 10-12 आभार मानले. एवढं जर माझ्या हातानं किंवा आपल्या
ह्या गोष्टीमुळे योगायोग घडलं सर. हे तो योगायोग शक्य नाही, तो योगायोग नाही. सांगतो शक्य तुम्हाला. नाही सर सांगतो मी केमिकल तुम्हाला. प्रॅक्टिस मध्ये. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. समजा पहिलवानाने जर व्यायाम केला, होय त्याच्यावर जर ताण दिला कामाचा, हा. तर पहिलवान आणखी काय होतो? तगडा तगडा होतो. हा. आणि लुकड्या माणसावर जर ताण दिला कामाचा, हा तो ऍडमिट होतो. बरोबर आहे. कळलं तुम्हाला? होय पाऊस झाल्यानंतर केमिकलच्या बागेमध्ये तगारीच निघणार, कारण तो वीक आहे ना. होय. तुमची बाग एससीटी वधीची होती, 6-6 किलो तुम्ही RNPH दिलेलं होतं. हम्म. ते आर्यन दिलेलं असल्यामुळे तुमच्या जागेमध्ये सशक्तपणा होता. हो त्या बिलकुल सशक्तपणामुळे तुम्हाला फळ मिळालं मिळालं सर. आणि त्यांना शेंडा मिळाला. होय फरक कळला तुम्हाला? बरोबर आहे सर. असं सायन्स आहे त्याच्या पाठीला. हो हो तुमचा कर्बनत्र रेशो ज्याला आम्ही म्हणतो की नाही, ते मेंटेन झालं सर. करेक्ट, एकदम बरोबर. मग कर्बनत्र रेशो मेंटेन होणं गरजेचं आहे. ती ताकद आहे याच्यात. हो हो हो. आता हे झाड चेक गेलं तर बघा हे हा हा हा. काय पूर्ण आता मर कुठलं होऊन गेलं. म्हणजे हे पूर्णपणे अशक्त झालं होतं. अरे काय बी ह्याला 5-6 कॅरेट माल नाही गेले सर. 5 कॅरेट तर हा, हम्म. ते खोडपात लय आंबे होते सर ह्या झाडाला. हा, त्याच्यामुळे बीक वाटलेलं हे. म्हणजे खूप फळधारणा झाल्यामुळे वीक झालं. अशा हा. वेळेस काय करायचं हा. बरं का, अशा वेळेस असं करायचं की ज्या झाडाला खूप फळ लागलं, मी नेहमी सांगत असतो, फळ कमी लागल्यावर घाबरू नका, हम्म. फळ जास्त लागल्यावर घाबरा. बरोबर. मी हे नेहमी सांगत असतो. होय. ज्यावेळेस जास्त फळ लागेल ना, त्यावेळेस त्याला इतरांपेक्षा दुप्पट द्या. नाही दुप्पट टाकला म्हणून राहिलं सर हे. पण मग बरोबर आहे का? ती सर हा, टाकायच्या वेळेस ह्याला दुप्पट टाकलं. चेक सलाईन वर असल्याने होतं सर. काहीच नव्हतं हम्म. नव्हतंच म्हणलं तर हे झाडच नव्हतं. हा नाही, पण याला दुप्पट एकदा नाही, दरवेळेस दुप्पट टाकायला दरवेळेस. दुप्पटच टाकायला लावलं. ओके ओके, गुड गुड. टाकते वेळेस त्याला दुप्पट टाकायला लावलं. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. फळ. ते सूत्र लागू झालं की नाही ते? हा, बरोबर की नाही? बरोबर आहे सर. गेल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त मोठं पान आहे. नाही 1.5 फूट होतं सर ते. आता या वर्षी तुम्ही RNPH ला दांडी मारली ना? होय सर. अजूनला चालू करते. करा करा करा. त्यावेळेस शेतकरी ऐकतील. होय एवढं मोठं रेकॉर्ड घडूनही होय. या वर्षी RNPH वापरलेलं नाही तेवढ्या प्रमाणामध्ये, होय तर त्यांना धक्का बसेल. बरोबर आहे सर. हा, पण गेल्या वर्षी जास्त वापरलं होतं हा. सर दुप्पट. असं येते विषय. त्या गाईला लंपी आलती सर पलीकडल्या. तिला रेग्युलर वापरतात, हा तिला लंपी आली होती, हा मग ती गर्भपात झाला. गर्भपात झाला सर. आता रेग्युलर चालू आहे ना? रेग्युलर चालू आहे सर. अच्छा. ही देवणी गाय, देवनी. कान आतून काळे, होय. आतून कान काळे असतात. तोंडाला थोडं काळ. अच्छा. आणि मागं सफेद, हा आणि खुराला थोडेसे चट्टे असतात. हा. तुला खायचं आहे? अरे पे खा खालचं का? ऐकते सगळं शाणी. कधी येतो? ही देवणी गाय जी आहे का, हा, 4 लिटरच्या पुढे म्हणजे जातच नाही मला. म्हणजे गावरांमध्ये मोडते ही. बर बर तर ते एक टायमाला 2 लिटर, हा. असं हायस्ट म्हणलं तर 4 लिटर तिची कॅपॅसिटी असते दुधाची. बर बर. तर ही आपली 2 टायमाची मिळून 11 लिटर वर गेलेली. क्या गायचं होय सर. 11 लिटर. 11 लिटरवर गेली ही काय? ती कास केवढी कास गेली? नाही सर. मेन कास आहे. आता 8 महिने सर. हा, आता सुद्धा आता दोन महिने दोन आले की बंद. हा बंद केले. पूर्ण इजेपर्यंत देते सर दूध. आता 2 महिने 8 महिने दिले ह्या वेळेस सर. आणि पुन्हा गोरा होला तर रोज पिऊ लागला सर. हा? लय झालं तर एक 10-12 दिवस हिला गोऱ्याला आखरीला कटाळून दिलो एकाला. म्हणजे रोज पिऊ लागलं ते गाबणी असते. गाबणी असताळा बी. मग ते 8-10-15 वड्यामध्येच एवढं झालं आता हे. बर बर. ती गाय सुंदर, बैलच वाटतंय. होय. म्हणजे 4 लिटर देणारी जी तुमची नसल आहे, हम्म. ती डायरेक्ट 11 लिटरवर गेली. हे विश्वास नाही बसले. वाटत होतं सुरुवातीला, मला पण वाटलं असं होत नाही. पण ज्या टायमाला आलो अमित सर, मी आलतो इथं, तेव्हा त्यांनी म्हणले किती दिवसात वाढलं हे सर आता हे 2 वर्ष झालं चालू आहे. आता जूनला 2 वर्ष होते. मिल्क चार्जर? हा हळूहळू वाढत गेलं ना? हळूहळू. नाही पहिल्या दुभत्यामध्ये एवढं बदल नव्हतं सर. कमी होतं दूध. अच्छा. म्हणजे पण- पहिल्या वेताला नाही एवढा फरक पडला, हा. दुसऱ्या वेताला फरक आता पडला. हे 8 बार इले सर. अच्छा, म्हणजे जे पहिल्या वेताला 7 बार इले की जमते. म्हणजे एका वेळेस 4-4च होतं दूध. हा, दुधाला चांगली चायगा आहे. बर बर. पण ह्या वेळेस म्हणजे Direct- गाबणी असताळा बी चालूच होतं एक माप. त्याच्यामुळं इले की 11 लिटर द्यायला चालू झालं सर दूध. आणि गाय 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 आता म्हातारी झाली सर. ही हा, म्हातारी असताळा एवढं दूध देणं म्हणलं तर ते लई हे आहे सर. म्हणजे अख्ख्या आयुष्यभर एवढं दिलं नाही दिलं नाही तिनं. आणि आता दिलं. हा. मी आता सुरुवातीला घेतल तेव्हा हिनं 2-2 लिटर देत होती. थानाला अर्धा लिटर सर. आपल्याला बकल वाटलं. तेवढंच लई एवढं चांगलं भरपूर वाटत वाटलं. होतं. हा. आणि आता आता 2 टायमाचे मिळून 11 लिटर दूध निघालं.
एक थान वासरू पित होत तरी तरी अजून खेळा दगडी झालती 11 दगडी झालती सर. हा पण ती दुसऱ्या बारीला फुल दूध चालू झालं हे मिल्क चार्जर म्हणजे असल्यामुळे. पहिल्यांदा मस्टर्डीज झाला 7व्या होता बारीला झालतं सर. 7व्या वेळेला हा. आणि 8व्या वेळेला त्याला मग काहीच नाही त्या थोडं दूध कमी झालं त्याचं बरं. थोडं थोडंच निघालं त्यावेळेस पण गाभा स्थळा बी दिल्यापासून ते फुल चालू झालं दुसरं येईल की. भर काळामध्ये मिल्क चार्जर देणं किती गरजेचं आहे. हं. आणि वरून शेण मिळणार तुम्हाला. होय. विचार करा 11 लिटर दूध मिळालं आता म्हटलं ह्या वर्षी आपण शेण सुद्धा टाकला सर हे पूर्ण. तेच ना चोपडी किती बघा ना. हं. हा? म्हणजे 2 अनुभव तुमचे. लंपी झाला होता तिला, हं. हिला काहीच नाही झालं शेजारी असून. तिचा गर्भपात झाला लंपीमुळे. हो. बरोबर आहे. आणि हिचं दूध वाढलं आणि हिने सुद्धा गाभणी होती सर. हिला लंपी बी झालं नाही काहीच झालं नाही त्या काळामध्ये. त्याच काळात. आणि वरून सगळ्यात मस्टर्डीज होता तो बी क्लिअर झाला. क्लिअर झालं सर. मस्टर्डीज झाल्यावर दूध बंद होऊन जातं एखाद्या सळाचं. नाही झालतच सर थोडं थोडं निघतो तो उगा. त्या बात व्हेरी गुड. संपलेलं होतं बघा ना खोड आखर नवीन झालं बघा. दाखवा त्यांना. नाही नाही बरोबर आहे सर. दाखवा ना त्याचं खोड पुन्हा ताजं झालं बघा सगळं. हे पूर्ण भरले सर आता हे पूर्ण हे किडा लागलता हे नाही किडा लागलेला होता हे ते पूर्ण आतून भरून आलंय. भरून आले सर हो काय आता पूर्ण. वरपर्यंत तुमची सल गेली होती बघा. होय. सल वरपर्यंत गेली होती बघा. हा? म्हणजे ते वाळलेलं जे लाकडं आहे ना सल आहे हा ती सल तेव्हा त्याची पण तीच कहाणी याची पण तीच कहाणी. हा पण दोन्ही पण आता भरून निघाले. पुढल्या वेळेस वर्षी अजून तेच कवर होते सर चांगलं. ते पण सलावर गेले होते. तुम्ही पण झालं सलावर गेले होते. बरोबर आहे सर. हो ते इथं खाली आहे ना टपरा असणार आहे. नाही सर ते काय ते खोड किडा लागते सर. तेच म्हणतो ना मी. हम्म. त्याची ताकद कमी झाली. याला अन्न जास्त म्हणजे जास्त माल आता दिला असेल. ह्या वर्षी सर खोडकिड्याचा त्रास जास्त नाही सगळ्यात महत्वाचं. तरी तुम्ही जर RNPH पूर्ण जर दिला असता ना हा ते रोग विसरून जायचा. हो 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 रोग काय असतो हे आपण विसरून जायचं एसिडी वाल्याने. बरोबर आहे. आपण आता संपूर्ण बाग फिरलो. होय सर. संपूर्ण तुमचा परिसरही फिरलो. नवीन लागवड जुनी लागवड सगळं बघितलं. तर ह्या संपूर्ण तुमच्या गेल्या 2 वर्षाच्या अनुभवातून पहिलं वर्ष तुम्ही सुरुवात केली, नैसर्गिक संकट आलं, गारपीट झाली, त्यातूनही तुम्ही घरच्यांचा विरोध पत्करून परत ह्या वर्षी पण गुपचूप गुपचूप वापरलं आणि त्यांचं तुम्ही काय मिळवलं? समर्थन मिळवलं. आता ते तुम्हाला समर्थन करताय की नाही, चांगलं आहे, तुझा निर्णय बरोबर आहे, तेच कर. बरोबर आहे. पण त्यासाठी तुम्हाला भयंकर म्हणजे संघर्षातून जावं लागलं. झालं सर. बघा गेल्या वर्षी 11 महिने आपल्याला त्रास करावा लागला कारण बघायची प्रतिक्रिया वेगळीच होती. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झाला होता का बा हे कंपनीच्या नादी लागून हा माणूस वेडा झाला, तेच सोडून आपलं एवढं बेभान झाला बुवा. हा काय ते एखाद्याची भानामती होते का नाही, हा अशी भानामती झाली बुवा असं वाटत होतं त्यांना. म्हणजे पैशाचं नाही पण मग जे मनावर काहीतरी परिणाम झाला की काय असं सगळ्यांना वाटायचं. सर. तर मग ह्या वर्षी तुमच्या मनावर झालेला परिणाम हा योग्य कसा होता? ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज तुमच्याकडे जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे हा पुन्हा कसा झाला? पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह झाला सर 100%. बरोबर आहे. आज तुमचं जे केशर आहे त्याचं एक आता मार्केटमध्ये काय तयार झालं, एक आदर तयार नाही आदर आहे सर आपलं. म्हणजे ना आपण लोकाला सेवा दिलेली आहे सर. आपण हातावर आंबे विकतो तो हा. खराब निघाले म्हणलं तर अजून 4 द्यायचे. अच्छा. त्यानं 5 खराब झाले तर हे 6 घ्या बाबा. हा. म्हणून लोक भरपूर एक विश्वास आहे. विश्वास 40 कॅरेट घेते सर एक माणूस. बर. एवढं म्हणजे त्याला आंबे खावते एवढे. बर बर बर. म्हणजे एकंदरीत तुम्ही एकच तुमचा माणूस जो आहे तो पहिल्यापासून तुम्ही एक तुमचं एक नातं जपलंय. बरोबर आहे. पण त्या नात्यामध्ये आज एक कळस निर्माण झाला. बरोबर आहे. ती गोडी आली. होय. आता पण तुम्ही जे पेरलं, जे तुम्ही समाजामध्ये आज एक भावना चांगली निर्माण केली, त्याला खऱ्या अर्थाने आज झाडांची पण साथ मिळाली. आणि झाडा पण 100% प्रतिसाद सर. गेल्या वर्षीच्या पेक्षा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघालं सर आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. बर. एवढं असं म्हणजे 37 टन आंबे होणं म्हणजे जोक नाही सर एवढ्या झाडामध्ये. आणि पैसे सुद्धा होणं सर. एवढे पैसे पण झाले. पैसे पण झाले सर. एक सारखी क्वालिटी होती ना, हा म्हणून झाले. सर्व शेतकऱ्यांना काय सांगा? सर्व शेतकऱ्यांना एसीटी वैदिक हे यशाचं शिखर आहे. हा. आणि त्यानं 100 जरी एकर असलं तरी अर्धा एकर का होईना वापरून त्याची टॅली करावं अगोदर. बर. आणि ह्याच्यामध्ये अभियानामध्ये जे चळवळ आहे आपली सेव्ह सॉइल सेव्ह लाईफ ह्याच्यामध्ये सहभाग होऊन आपण एक विषमुक्त आरोग्य सर्वांना दिलं पाहिजे. बरोबर. एवढंच महत्वाचं आहे सर. आरोग्य आलं त्याच्या पाठीमाग जी येणारी संपत्ती ती टिकती. होय.
पण संपत्तीच्या पाठीमागे जर आरोग्य म्हणजे आरोग्य 2 नंबरला असेल होय. ती संपत्ती टिकल्याची गॅरंटी नाही. बरोबर आहे सर. तर संपत्तीला आरोग्याचा पाया पाहिजे, मग ती मातीची असो, झाडाची असो, नाही तर माणसाची असो. होय बरोबर आहे. तुम्ही हे जे काही फोटो लावले सगळे स्वागतासाठी, होय आदरणीय राम सर्व अधिकारी नाशिक हेड ऑफिस यांचे हार्दिक स्वागत. होय. तर मी इथं पण पाहिलं, त्याच्यानंतर त्या पिकामध्ये म्हणजे बागेत पण पाहिलं. काय सर, जे अलौकिक जे यश राहत आहे हा, ते आपल्याला मनामधून आपलं अंतकरण सांगलेलं आहे सर. कृतज्ञता निर्माण होते. कृतज्ञता ऑटोमॅटिक भावना आहे सर. आज तुम्ही एवढा सत्कार केला आमच्या सगळ्यांचा, होय एवढं सगळं नियोजन केलं इथं आम्हाला. खास तुमची बागेची तर हार्वेस्टिंग केव्हाच होऊन गेलेली, होय. पण तुम्ही खास बाग बोलवला, म्हणजे बघायला बोलवलं. तुमच्या मनात एवढी भावना का बाबा यांना मुक्कामाला बोलवलं, थोडंसं आदर सत्कार करावा? आदरणीय आपले अमित सर मला सहज फोन केले. हा सर आमचं तिकडे लग्नाला दौरा आहे हा आणि देवणी जायचं आहे, हा. आणि असं मुक्कामाला हे आपल्या इथं बागेत अच्छा. सर आलं नाहीत. मी म्हणलो आता माझं लय भाग्य उजळ. अरे बापरे. नाही नाही, आणि मी सर आता हे आंबे घेऊन मला नाशिकला यायचं तर न सांगता. बापरे. पण देवाच्या मनामध्ये ते काय आलं की सर, मी सरला म्हणला तो अमित सर एकटेच येवल्यात काय की, बर मग इथून हे कॅरेट नेऊन त्याला एसटी मध्ये बसून मी जेव्हा म्हणला तो. बर पण भाग्य माझं नशीब आहे सर ते. बर. ते ऑटोमॅटिक जे माझ्या मनाच्या पलीकडलं मिळालं मला ते. नाही, त्या मनाच्या पलीकडलं हा. एवढं खरायचं. हे बघा, पैसे होणं तर काय फार विशेष गोष्ट नाहीये, परंतु जी चव आली, ती तुम्हाला यश आलं, तर हे सगळं आल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून शेतीविषयी फार वेगळा भाव आहे. नाही नाही, बरोबर आहे सर. बरोबर आहे. शेती म्हणजे तुमच्यासाठी एक प्राणी. बरोबर आहे. नाही, जीवनात येऊन आपण दुसरं काही केलं नाही सर. इकडे तिकडे न घालता आपण शेतीलाच लावलं. म्हणजे तुम्ही आज जे शेतीवर प्रेम केलं त्याचं फळ तुम्हाला आज खऱ्या अर्थाने मिळालं, त्याचं समाधान वाटतं. म्हणजे एवढे वर्ष तुम्ही जे प्रयत्न करत होते, 15 वर्ष, होय. ती जी पराकाष्ठा तुमची चालली होती का काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला मिळावं, मिळावं. त्याचं आज मिळालं. ज्या उद्देशानं आपण बाग लावलो, हा एक अप्रतिम असं उत्पन्न राहते, पैसाही भेटल, हा, ते आपल्याला आज भेटलं सर. साध्य झालं. साध्य झालं. माझ्या मते तर हे तर फक्त 50% फक्त 25%, हा हा. अजून 75% बघणार आहे पुढच्या वर्षी, होय होय. बघायला मिळेल. बरं बरं. काय संदेश द्याल सर्वांना की पुढच्या वर्षी तुम्ही काय प्लॅनिंग आहे, तुमचं नियोजन काय? याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड गोड व्हावा. व्हावा. क्या बात. तर हे त्यासाठी आपल्याला जे आपल्या मनातून झटायचं आहे सर. हा आणि एक आपल्या भागामधल्या शेतकऱ्याला बी एक राम सर एक विषमुक्त शेतीचं किरण आहे, हा, हे मेसेज आपल्याला द्यायचं आशेचा आहे. किरण. हा. बर. आणि प्रेरणा द्यायची. प्रेरणा द्यायची आहे. 200% त्याच्यामध्ये यश आहे यश सर. आहे. अलौकिक यश आहे. प्रत्येक माणूस ज्यानं वापरलंय ते मनातून खुश होणारच सर. फक्त श्रद्धापूर्वक पूर्ण वापर आणि 2 वर्ष लागो काही लागो ते वेट करून करावं लागतं. वापरलं कारण पाहिजे. तुम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये अत्यंत समाधानी आहे, आनंदी आहे. आनंद म्हणजे आनंदच ते सर. आनंदी आनंद गडी होय. जिकडे तिकडे चोहीकडे. इकडे बरोबर आहे. आणि खरोखर तुम्ही या सगळ्यांना आनंद वाटताय, आणि इथून मागे तुम्ही फळं द्यायची, पण तुम्हाला ते असं समाधी एक मनामध्ये भीती असायची, बाबा हे खराब निघतं का काय, कीड निघते का काय, पिकला का नाही, पिकला का नाही, आंबट लागतो का कारण एवढे पैसे देवल्यात म्हणजे त्याचा आशीर्वादच घेतला घेतला पाहिजे. क्या बात. कारण त्यानं आपल्याला शिव्या दिल्यावर काय सार्थ काय ते आपलं. तुमच्या मनामध्ये ही जी भावना होती, परमेश्वराने तिच्याला साथ घातली की नाही? नाही सर, 100% आता ताते आमच्या सोबत विक्रीला राहतच होते. आता हेला सुद्धा माहित आहे आपलं की कोणी खराब निघालं तर त्याच्याच हाताने देत होतो आपण. नावाला डाग लॉक दिले नाही सर आपण एकदम चांगलं. आता. व्हेरी गुड. आमचे इथले मार्गदर्शक आहेत. नमस्कार, माझं नाव प्रशांत माने, लातूर भागातील पूर्ण काम पाहतो मी. माझा मोबाईल नंबर आहे 9503 55 50 60. ओके. आमचे ऑफिसचे ऑफिसर आहेत जे तुमचे धाराशिव आणि इकडचं याचं लातूर आणि नांदेडचं काम बघतात, तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. नमस्कार, मी BCO अमित घोडके, नाशिक सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हेड ऑफिस नाशिक येथे कार्यरत आहे. शेतकरी मित्रांना कुठलीही समस्या असेल, अडचण असेल, कुठल्याही पिकाविषयक मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 8669200223. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभार.